नमस्कार मित्रांनो, शालार्थ वेतन प्रणालीची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल, शालार्थची बिग अपडेट असणार आहे। थकीत वेतन ऑनलाईन करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर त्याबाबतचं परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शालार्थची बिग अपडेट असणार आहे। थकीत वेतन ऑनलाईन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। परिपत्रक जारी झालेलं आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, शालार्थ वेतन प्रणालीमध्ये थकीत वेतन काढण्यासाठी सुविधा देण्यात आलेली होती आणि त्या सुविधेला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे शासनाची शालार्थ प्रणालीबाबत। तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचं हे महत्त्वाचं परिपत्रक दिनांक 27/9/2024 ला निर्गमित झालेलं आहे। दिनांक इथे लिहिलेला आहे, महत्त्वाचे परिपत्रक म्हणून लिहिलेलंच आहे। तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी प्राथमिक सर्व। आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन सादर करण्याबाबत सन 2024-25। तर मित्रांनो, सुरुवातीला या संदर्भात जे पत्र आलेलं होतं त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला होता। तर बघा, संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भात क्रमांक शासन निर्णयानुसार थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन पद्धतीनेच सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहे। त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत वेतन देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता घेण्याबाबत या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 5 अन्वये यापूर्वीच कळविण्यात आलेले आहे। तथापि सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणींमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही। तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान 1 महिन्याची मुदतवाढ मिळण्याबाबत राज्यातील काही वेतनपथक कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे। उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता DDO 1 म्हणजे मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक 5/10/2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। तदनंतर सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही, याची नोंद घ्यावी। शरद गोसावी, शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे। तर मित्रांनो बघा, अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। शालार्थ सिस्टीम मध्ये सध्या काही अडचणी झालेल्या आहेत, तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत। त्यामुळे हे जे थकीत वेतन देयके आहे हे ऑनलाईन सादर करता येत नाही, त्यामुळे आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जर आपल्यापैकी काही शिक्षकांचे असतील तर आपल्याला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ती जी मुदतवाढ आहे हे 5/10/2024 पर्यंत म्हणजे 5 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर ही कुठल्या परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही आहे। तर बघा, उपरोक्त विषयानुसार कळवण्यात येते की शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याकरिता आलेल्या तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण करावे। तथापि थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी त्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावं व सदरची प्रणाली सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्यावी। ही जी प्रत आहे श्री पवन जोशी, प्रोजेक्ट लीड, शालार्थ सिस्टीम, IIT पुणे यांना या कार्यालयातर्फे देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे शालार्थची आणि हे जे पत्र आहे शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे दिनांक 27/9/2024 ला। याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शिक्षण विभागाचे असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी, नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।